नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय जाधव भरारी अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आपण आपल्या भरारी अकॅडमी मार्फत आयोजित संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2023 टेस्ट क्रमांक 5 जी आपली शेवटची टेस्ट होती त्याचा आपण पॉलिटिक्स एक्सप्लेनेशन बघणार आहोत। तत्पूर्वी आपण सर्वांनी टेस्ट सोडवल्या असतील आणि सगळ्यांना याच्यातून नक्कीच फायदा होईल। आम्ही आमच्या म्हणजे ज्ञानाच्या पराकाष्ठेपर्यंत जाऊन या टेस्ट काढल्यात आणि सगळ्या अधिकारी मित्रांचं तसेच विद्यार्थी मित्रांचं यात योगदान आहे, तरी आपल्याला याचा नक्कीच लाभ होईल ही आम्ही अपेक्षा करतो। ठीक आहे, तर आपण प्रश्न सुरू करूया। प्रश्न क्रमांक 46। ठीक आहे, ह्या वेळेचा पॉलिटी पेपर जरासा मी ट्रिकी काढला होता, कारण की पॉलिटी हा असा विषय की पॉलिटीला तुम्ही अप्रोच तुमचा काही चालणार नाही। ठीक आहे, त्यामुळे पॉलिटीला तुम्हाला जास्त गोष्टी माहितीच पाहिजे। पॉलिटीला तुम्हाला शब्दावर तुमच्या शब्दावर तुम्हाला कमांड पाहिजे। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 46 प्रश्न वाचतो आधी। भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकाबाबत खालील कोणती विधाने किंवा विधान बरोबर आहे? ठीक आहे, विधान काय? त्याची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे 5 वर्षाच्या कालावधीसाठी होते। ठीक आहे, विधान ब त्यांचे वेतन आणि सेवा शर्ती राष्ट्रपतीद्वारे निश्चित केल्या जातात। आणि विधान क नियंत्रक व महालेखापरीक्षक कर्तव्य अधिकार व सेवा शर्ती अधिनियम 1971 नुसार केंद्र शासनामधील लेखा विभाग हा लेखापरीक्षण विभागापासून वेगळा केला गेला आहे। ठीक आहे, आता आपला जनरल ही प्रश्न होता, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। का? तर याचं उत्तर काय? तर त्यांची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती, बरोबर आहे, पण कार्यकाळ किती? 6 वर्ष किंवा 65 यापैकी जो आधी संपेल तो। आणि हा कार्यकाळ कसा ठरवला आहे? संसदीय कायद्याने। इथं हायलाईट करा, इथं लक्षात ठेवा, संसदीय कायद्याने। राष्ट्रपती फक्त नेमणूक करतो, बाकी राष्ट्रपती काही करत नाही। राष्ट्रपती फक्त नेमतो, कारण की राष्ट्रपतीच्या मर्जीने हे पद धारण करत नाही। संसदीय कायद्याने कार्यकाळ ठरवण्यात आलेला आहे। पदावरून दूर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाशाप्रमाणे। वेतन व सेवा शर्ती संसदीय कायद्याने ठरवल्या जातात, राष्ट्रपती काही ठरवत नाही। मी तुम्हाला काय म्हटलं? फक्त राष्ट्रपती नेमणूक करतो। ठीक आहे, आणि शपथ पण राष्ट्रपती देतो। कार्य काय? नियंत्रक व महालेखापरीक्षक कर्तव्य अधिकार व सेवा शर्ती अधिनियम 1971 नुसार कार्य निश्चित केली, बरोबर आहे। पण विधान क काय होतं की लेखापरीक्षणापासून लेखा विभाग कधी वेगळा केला आहे? 1976 पासून। कॅग फ्रुशन्स कॅग फ्रुशन्स अँड राईट्स 1976 नुसार लेखा विभाग लेखापरीक्षण विभागापासून वेगळा केला आहे। ठीक आहे, कॅगमध्ये आता हे लक्षात ठेवा, तुम्हाला हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत। ह्याच प्रश्नांना नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती। आपण एक चार्ट केला तयार, तो चार्ट आपण उद्या घेऊया प्रत्येकाचा, कॅगचा, इलेक्शन कमिशनचा, सर्वोच्च न्यायालयाचा, UPSCचा, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचा, जेणेकरून तुम्हाला कंपॅरेटिव्ह स्टडी तुमचा होईल। ठीक आहे, तुम्हाला काय लक्षात ठेवायचं होता? कॅग नेमणूक राष्ट्रपती। ठीक आहे, राष्ट्रपती नेमणूक किती वर्षासाठी? 6-65। घटने दिलाय का? नाही। कोणी ठेवला आहे? संसदीय कायद्याद्वारे। ओके, राष्ट्रपती नव्हे, हे तुम्हाला इम्फॅसिस करायचे पॉईंट आहेत, संसदीय कायद्याने। ठीक आहे, नंतर दुसरा पॉईंट काय? त्यांना शपथ कोण देतं? राष्ट्रपती। ठीक आहे, शपथ राष्ट्रपती। ओके, नंतर त्यांना पदावरून दूर कोण करतं? राष्ट्रपती, पण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे। ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे, म्हणजे त्यांना माहिती आहे आपल्याला कसं केलं जातं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला। ठीक आहे, परत हा कालावधी झाला, पदावधी झाला, आणि त्यांच्या कुठल्या कायद्याने त्यांना कर्तव्य अधिकार दिले? 1971च्या कायद्याने। आणि 1976 नुसार लेखा विभाग लेखापरीक्षण विभागापासून वेगळा करण्यात आला आहे। ठीक आहे, कॅग। आता कॅगमध्ये काही गोष्टी कॅगच्या महत्त्वाच्या। आता अजून एक कॅग हा प्रश्न राज्यसभा मुख्याला आला होता, माझाही चुकला होता, आपण सांगतो, लक्षात ठेवा। कॅग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्ट आणि UPSC, ह्या 4 दिस फोर्स आर द बुलवर्क ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन। बुलवर्क, आधार, राज्यघटनेचा आधार आहेत, ते प्रमुख स्तंभ आहेत। मग त्यांनी काय केलं होतं विचारताना? कॅग हा एकमेव आधारस्तंभ आहे, ओनली केलं होतं, तर नाही, हे 4 आहेत: कॅग, इलेक्शन कमिशन, सुप्रीम कोर्ट आणि UPSC, हे 4 बुलवर्क ऑफ। आणि हे IS लक्षिकांमध्ये वाक्य आहे, तेच उचललं होतं त्यांनी, तर हे 4 बुलवर्क ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे। ठीक आहे, आता कॅग, आता हे पण लक्षात ठेवा, पूर्णपणे लेखापरीक्षण, पूरक लेखापरीक्षण आणि पूर्णतः खाजगी, म्हणजे कॅगचा संबंध नाही। आता पूर्णपणे लेखापरीक्षण कॅग कशाचे करतो? ONGC, दामोदर खोरे निगम, एअर इंडिया, इंडियन एअरलाइन्स, ह्या 4चे करतो। पूरक लेखापरीक्षण 2चेच, सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन, ठीक आहे, केंद्रीय गोदाम निगम, आणि IFCI, इंडियन इंडस्ट्रियल फायनान्शियल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, या 2चं पूरक लेखापरीक्षण करतो। आणि पूर्णतः खाजगी कसं लक्षात ठेवायचं बघा? I लक्षात ठेवायचं, LIC, RBI, FCI, SBI,
आय वाले जे शॉर्ट फॉर्म 3 आकडी आय वाले आहेत ना ते पूर्णतः खाजगी, LIC, RBI, FCI आणि SBI यांचं लेखापरीक्षण पूर्णतः कॅग करतो. ठीक आहे, कॅगबद्दल ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला एवढं माहिती पाहिजे. बाकी मग डिटेल इकॉनॉमिक्समध्ये कधी कधी विचारला जातो, पण ह्या पॉलिटीमध्ये एवढंच विचारलं जाईल तुम्हाला आणि एवढं तुम्ही करा, याच्या बाहेर येणार नाही. तुम्ही एवढं डिटेल करा, फक्त मायन्यूट लेवलला बघा कुठे राष्ट्रपती आहे कुठे संसदीय कायदा आहे हे लक्षात ठेवा. बस एवढं केलं जुळून जाईल तुम्हाला. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. पुढील प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 47. महाराष्ट्र विधानमंडळातील पंचायत राज समितीत एकूण डॅश सदस्य असून त्यापैकी डॅश सदस्य विधानसभेतील तर डॅश सदस्य विधान परिषदेतील असतात. मुद्दामून प्रश्न टाकला हा महाराष्ट्र विधिमंडळ समित्या प्रश्न येऊ शकतो आणि याच्यावर ऑलरेडी पंचायत राज समितीवर ऑलरेडी डीपमध्ये प्रश्न केला होता. कसा गेला होता हा प्रश्न होता, पंचायत राज समित्यामध्ये विधानसभेमध्ये SC सदस्य आणि ST सदस्य किती असतात, 2 3 3 2 असा आला होता. तो फार डीप लेवलला, मी तरी जनरल वर्षावरचा प्रश्न विचारला पण तो मेन्सला आला होता म्हणून मी एवढा डीप विचारला नाही. तर आता हे सोपं एकदम लक्षात ठेवा. ह्या महाराष्ट्राच्या विधानमंडळ समित्या तुम्हाला केंद्राच्या माहिती पाहिजे थोड्या थोड्या. महाराष्ट्र लक्षात ठेवा. लोक अंदाज 29 23 6 किती 23 विधानसभेतले विधान परिषद 6 कार्यकाळ 1 वर्ष. ठीक आहे, आता ही एकमेव अशी 29. आपली केंद्रात किती आहे, मग केंद्रात बाजूला यायची लगेच. केंद्रात किती आपल्याला माहिती आहे 30 आणि 30 लोक अंदाज लोकसभेत. इथं विधानसभेत आणि विधान परिषदेला सदस्यत्व आहे, तिथं लोकसभेचं आहे सदस्यत्व, राज्यसभेला सदस्यत्व लोक अंदाज समितीत नाही. कुठे केंद्रामध्ये, मात्र राज्यामध्ये 23 आणि 6 म्हणजे इथं विधान परिषदेला पण सदस्यत्व दिलेलं आहे. लोकलेखा 25 20 5 सॉरी इथं 25 दिलं आहे, परत झालं 25 20 5 इथं हे करून घ्या 20 5 आणि हिचा कार्यकाळ किती 2 वर्ष. 2000 पासून कॅग ऑफ इंडियाने विनंती केली. आधी 1 वर्ष होता, आईचा कार्यकाळ 2000 पासून 2 वर्ष झालेला बरं का. लोकलेखाचा कार्यकाळ आता 2000 सालापासून 2 वर्ष झालेला आहे महाराष्ट्र लोकलेखा समितीचा. सार्वजनिक उपक्रम 25 20 5 1 वर्ष कार्यकाळ. पंचायत राज 25 20 5 1 वर्ष कार्यकाळ. रोजगार हमी योजना 25 रोजगार हमी योजना समिती 25 20 5. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे मग 25 जनरल आहे सगळे, मग तुम्हाला वेग लक्षात ठेवायचं आहे लोक अंदाज आणि ह्या सगळ्या SC ST विमुक्त भटक्या जमाती कल्याण कास्टच्या कमिट्या आहेत, कास्टच्या कमिट्या कास्टच्या कल्याणासाठी आहेत, त्यात 15 आहेत 11 4 बाकी सगळ्यांचा कार्यकाळ 1 वर्ष. बस मी तुम्हाला चार्ट फॉर्मॅटमध्ये करून दिलं आहे, तुम्हाला बाकी कुठेही जायची गरज नाही. याच्या खूप मोठ्या परत विधानसभा नियम विधान परिषद नियम 206 207 काहीही गरज नाही. तुम्हाला एवढंच येईल, एवढंच तुम्ही वाचलात आणि एवढंच जरी तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमचा प्रश्न हमखास सुटेल. याच्यावर मेन्सला वारंवार प्रश्न येतात, प्रीला एखादा आला जनरल प्रश्न तर लक्षात ठेवा. लोक अंदाज समिती 29 मुद्दाम प्रश्न येऊ शकतो की केंद्रात लोक अंदाज समितीमध्ये फक्त लोकसभेला सदस्यत्व आहे तर राज्यात लोक अंदाज समितीमध्ये विधानसभेला आणि विधान परिषद सदस्यांना दोघांना सदस्यत्व आहे. म्हणजे आपण मुद्दामून असं केलं म्हणून चुकीचं लिहू तसं नाही, तर हे विधान बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला एक जस्ट बेसिक आयडिया पाहिजे पाहिजे. 29 23 6 सोपं आहे, बाकी सगळ्याला 25 आणि SC ST आणि विमुक्त ज्या याच्या समित्या आहेत म्हणजे कास्ट रिलेटेड ज्या समित्या आहेत त्यांच्या कल्याणासाठी 15 11 4. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा, मोर दॅन इनफ आहे तुमच्यासाठी. ओके, तर याचं उत्तर काय 1 47 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 48. प्रश्न क्रमांक 48 बघा. आता प्रश्न क्रमांक 48 काय, घटनेचा भाग डॅश मधील कलम डॅश ते डॅश अधिकृत भाषेत संबंधित आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भाग 17. आता भाग तुम्हाला मी वारंवार ही आपली 5वी टेस्ट चालू आहे. कुठल्या ना कुठल्या भागावर, कुठल्या ना कुठल्या कलमावर, कुठल्या ना कुठल्या अनुसूचीवर मी तुम्हाला वारंवार सांगितलं की तुम्हाला हे भाग 22 शेवटचा क्रमांक 22 आहे, तशी टोटल भाग 25 आणि ही कलमातली महत्त्वाची कलमं आणि तेच अनुसूच्या किती एकूण 12 अनुसूच्या ह्या तुम्ही पाठच केल्या पाहिजे. कलम भाग 17 कलम 343 351 कलम आणि प्रकरण 4 एकूण 4 प्रकरण. ठीक आहे, कलम 343 काय, आता हे 343 351 हे तुम्हाला माहिती पाहिजेत का, तर हे होऊ शकतं जोडा लावायला. 343 काय, संघराज्याची राजभाषा म्हणजे संघराज्याची राजभाषा कोणती असेल, तर आपली माहिती आहे देवनागरीतील हिंदी असेल. देवनागरीतील आपली कुठलीही राष्ट्रभाषा नाही हे लक्षात ठेवा. राजभाषा आहे म्हणजे व्यवहाराची भाषा काय असेल, संघराज्याची राजभाषा व्यवहाराची देवनागरी लिपीतील हिंदी असेल. ठीक आहे, कलम 344 राज्यभाषेसाठी आयोग व संसदीय समिती स्थापन केली जाईल. ते माहिती आपल्याला BG खेर आयोग आणि संसदीय समिती कितीची असेल 30ची असेल. आता 20 लोकसभा आणि 10 30ची समिती असेल, 20 लोकसभा 10 राज्यसभेतले. ठीक आहे, आणि ती अशी पहिली समिती कोणाची नेमली होती, गोविंद वल्लभ पंत यांच्या अध्यक्षतेखाली नेमली होती. ठीक आहे,
ओके, एवढं लक्षात ठेवा बस, बाकी काय लक्षात ठेवायची गरज नाही. नंतर 345 राज्याची राजभाषा, म्हणजे कोणत्याही एका राज्याची राजभाषा, राज्य कोणतीही भाषा निवडू शकतं. त्या 22व्या म्हणजे 22 भाषांपैकी एक निवडू शकतं अनुसूचीमधल्या, किंवा ती त्याला वाटेल ती भाषा राजभाषा निवडू शकतो. असं काही कंपल्शन आहे की 22 भाषांमध्येच निवडावं. मुद्दाम वाक्य टाकतील की 22 भाषांमधलीच एक भाषा निवडावी असं कंपल्शन करण्यात आलेलं आहे. तर मुद्दाम तसं नाही. राज्याची राजभाषा कोणती असू शकते. कलम 346 राज्यातील किंवा राज्य संघराज्यातील व्यवहाराची भाषा, म्हणजे 2 राज्यामध्ये व्यवहाराची भाषा कोणती असेल, तर हे 346 मध्ये. 347 मध्ये काय, राज्याच्या एखाद्या वर्गाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेविषयी तरतुदी. हा एक कलम लक्षात ठेवा. 347 म्हणजे एखाद्या वर्गाकडून समजा एखादी भाषा बोलली जात असेल तर ती भाषा त्या राज्याची राजभाषा करावी, तिला दर्जा द्यावा अशी मागणी एखाद्या गटाकडून केली जाईल तर राष्ट्रपतींना पूर्णपणे तो अधिकार आहे ती हे करण्याचा, ती भाषा राजभाषा म्हणून डिक्लेअर करण्याचा. म्हणून 347 मध्ये संसदीय कायद्याने मुद्दाम करतील तर कोणाला अधिकार आहे, तो राष्ट्रपतींना आहे, राज्यपालाला नव्हे. राष्ट्रपती एखाद्या गटाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेला राजभाषेचा दर्जा देऊ शकतात. कलम 347 अन्वये. तर 347 अन्वये काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, मेन पॉईंट हायलाइट पॉईंट काय, एखाद्या गटाकडून बोलली जाणारी भाषा राष्ट्रपती राजभाषा म्हणून तिला मान्यता देऊ शकतात. राष्ट्रपती, हे तुम्हाला मी सांगतोय, राष्ट्रपतीला फोकस करा. ओके, लिहून घ्या वाटलंच तर. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. प्रश्न कलम 348 सुप्रीम कोर्ट हायकोर्टमधील कायदे विधेयके इत्यादीमध्ये वापरायची भाषा. सुप्रीम कोर्टामध्ये कुठली भाषा वापरतात आपल्याला माहिती आहे, केवळ इंग्रजी भाषेचा वापर होतो. ठीक आहे, हायकोर्टामध्ये कुठली भाषा वापरायची हा अधिकार राज्यपालाला आहे, हे लक्षात ठेवा, राज्यपालाला आहे. ठीक आहे. नंतर कलम 349 भाषाविषयक विवेक्षित कायदे करण्याची पद्धत. कलम 350 तक्रारींच्या निवारणासाठी वापरायची भाषा. आता समजा आता तुम्हाला एक भारी इंटरेस्टिंग सांगतो, एक एक्झाम्पल घेऊन सांगतो. समजा मी महाराष्ट्रात आहे आणि एखादा कन्नड माणसाला म्हणजे कर्नाटकच्या माणसाला महाराष्ट्रात कंप्लेंट लॉन्च करायची, तो कुठल्या भाषेत करू शकतो. 1 महाराष्ट्राची राज्यभाषा कुठली, मराठी, त्यात करू शकतो. ठीक आहे. 2 एक इंग्रजीमध्ये करू शकतो तो, इंग्लिशमध्ये, आणि 3 हिंदीमध्ये करू शकतो. तो त्याच्या भाषेमध्ये कंप्लेंट करू शकत नाही. का, तर महाराष्ट्राची ती राजभाषा नाही. जरी तो कन्नड असला तरी त्याला मराठीत करता येईल, इंग्लिशमध्ये करता येईल, हिंदीमध्ये करता येईल, पण कन्नडमध्ये करता येणार नाही. हा प्रश्न येऊ शकतो एक केस लॉ म्हणून, तुम्हाला माहिती असावं म्हणून मी जनरल सांगितलं. ठीक आहे. नंतर पुढचा कलम आहे 350A प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण. ठीक आहे. कलम 350B भाषिक अल्पसंख्याक विशेष अधिकारी, 7वी घटनादुरुस्ती 1956 टाकलेले, 350A आणि 350B. 351 काय, हिंदीच्या भाषेच्या विकासासाठी तत्त्वे. 351 मध्ये सांगितलं हिंदीच्या भाषेच्या विकासासाठी, कलम 351. हे 343 351 तुम्हाला लक्षात असू द्या, भाग 17 असू द्या आणि प्रकरण 4. ठीक आहे, एवढंच महत्त्वाचं होतं. पुढे प्रश्न क्रमांक 49. प्रश्न क्रमांक 49 घटना समिती म्हणजे घटनेची पायाभरणी, घटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी. ही तुम्हाला मी वारंवार सांगत आलो आहे. हे तुम्हाला तोंडपाठ पाहिजे आणि आपण किंबहुना ते तोंडपाठ करतोच, कारण की MPSCला आलेला विद्यार्थी आणि त्याची घटनेची पार्श्वभूमी माहीत नसणं हे कदाचित म्हणजे अचंबित करण्याजोगंच आहे आपल्याला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19 काय, प्रश्न क्रमांक 49 काय होता की घटना समितीवर खालील कोणते विधान योग्य आहेत. घटना समितीचे निशाण म्हणून हत्ती स्वीकृत करण्यात आला. बरोबर आहे, आपल्याला माहिती हत्ती स्वीकृत करण्यात आला. घटना समितीचे घटनात्मक सल्लागार म्हणून सर BN राव यांची नियुक्ती करण्यात आली. बरोबर आहे, घटनात्मक सल्लागार कोण होते, BN राव होते. SN मुखर्जी हे घटना समितीचे सचिव होते. तर नाही, चूक, आपल्याला माहिती SN मुखर्जी कोण होते, चीफ ड्राफ्ट्समन होते, म्हणजे मसुदा बनवणारे प्रमुख, चीफ ड्राफ्ट्समन. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे मसुदा बनवण्याचे प्रमुख. आणि उपसचिव कोण सचिव कोण होते, HVR अय्यंगार. आणि उपसचिव कुठे दिलेलं नाही, तुम्हाला माहिती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असं लिहायची असेल तर लिहून येऊ शकतो तुम्ही. जुगल किशोर खन्ना उपसचिव होते, जुगल किशोर खन्ना. ठीक आहे. मग काय काय निशाण हत्ती, तर का आपली कॉन्स्टिट्यूशन एवढी मोठी आहे हत्तीसारखी, म्हणजे एवढी बलवान आहे म्हणून हत्ती. ठीक आहे. सचिव होते HVR अय्यंगार सचिव होते, उपसचिव जुगल किशोर खन्ना, घटनात्मक सल्लागार सर BN राव आणि मसुदा बनवण्याचे प्रमुख SN मुखर्जी. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा, मोर दॅन इनफ. ठीक आहे, याच्यात तुम्हाला फसलं जाणार नाही. म्हणून याचं उत्तर आहे ब, क आणि ड ऑप्शन वर खाली केला होता. ठीक आहे. पुढील प्रश्न क्रमांक 50 काय विधान आणि कारण विचारलं आहे. आता हा प्रश्न मी तुम्हाला त्याविषयीच PDF टाकली होती गव्हर्नन्सच्या आपल्या म्हणजे गव्हर्नन्समधील प्रश्न. ते इंग्लिशचे पण टाकले होते, इंग्लिशची PDF आणि मराठीची पण PDF टाकले होते, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना मराठी इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम असेल शब्दांमध्ये त्यांना दोन्हीकडून बघता येईल. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं कंबाईन 2020ला IASA गव्हर्नन्समधला प्रश्न विचारला होता, उचलला होता. तर मी तुम्हाला प्रश्न क्रमांक पण सांगितला 147. आणि कंबाईन 2021ला
सेम गडबला 165 नंबरचा प्रश्न आयचा उचलला होता. त्यामुळे मी तुम्हाला ती प्रश्न टाकलीत. तुम्ही ती कटाक्ष नजर टाकावी आणि एकदम व्यवस्थित वाचून घ्यावी. थोडीच प्रश्न 20-25, जेणेकरून तुमचा 1 मार्क सिक्युअर होईल आणि बाकीचे जे विद्यार्थी बघणार नाही त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही 1 मार्क 1.25 मार्क पुढे राहाल. जर त्यातला प्रश्न आला आणि चुकला तर वाईट वाटायला नको तुम्हाला परत. ठीक आहे, म्हणून मी मेहनतीने ते करून टाकलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50 काय, प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा उगम न्यायिक पुनर्विलोकनाच्या तत्वातून होतो. आता हे आहे असा प्रश्न आहे असा मी 147 नंबरचा प्रश्न होता. त्यात त्यांनी म्हणजे फिल इन द ब्लँक्स विचारला होता. तर प्रशासनावर न्यायिक नियंत्रणाचा उगम कशातून होतो विचारला होता. न्यायिक पुनर्विलोकनातून नाही तर कशातून होतो, कायद्याच्या राज्यामधून होतो, रूल ऑफ लॉ. आता न्यायिक पुनर्विलोकन आणि रूल ऑफ लॉमध्ये काय फरक आहे याचं एक चांगलं तुम्हाला एक वाक्य सांगतो. एक चांगलं वाक्य होतं मध्ये सुप्रीम कोर्टच्या सरन्यायाधीशांनी वापरलं होतं. म्हणजे रूल ऑफ लॉमध्ये आणि ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये काय हे. तर ज्युडिशियल रिव्ह्यू इंग्लिश में सांगतो मला, मग तुम्हाला परत मराठीत ट्रान्सलेट करून सांगतो. ज्युडिशियल रिव्ह्यू इज द ॲपरेटस फॉर रूल ऑफ लॉ. ज्युडिशियल रिव्ह्यू इज ॲपरेटस, लिहून घ्या ॲपरेटस फॉर रूल ऑफ लॉ. म्हणजे काय, तर रूल ऑफ लॉसाठी एक साधन, म्हणजे रूल ऑफ लॉचं कायद्याचे राज्यच्या बचावासाठी एक साधन आहे. ते म्हणजे काय, ज्युडिशियल रिव्ह्यू. लक्षात ठेवा, म्हणजे न्यायिक पुनर्विलोकन. कळलं. म्हणून ज्युडिशियल रिव्ह्यूमधला हे वाक्य तुम्हाला पूर्णपणे त्याचा फरक समजून सांगेल. कायद्याच्या राज्यासाठी एक साधन, कायद्याचे राज्य वाचवण्यासाठी किंवा कायद्याच्या राज्याच्या म्हणजे कायद्याच्या राज्याच्या घटनात्मकतेसाठी जे साधन आहे ते आहे ज्युडिशियल रिव्ह्यू. ठीक आहे. त्यामुळे एवढा फरक तुम्हाला कळला तर तुम्ही कळून जाईल. त्यामुळे ज्युडिशियल कंट्रोलचा उगम कुठून होतो, तर रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ इज अ वाईड कन्सेप्ट, खूप मोठी कन्सेप्ट आहे. ठीक आहे. न्यायिक पुनर्विलोकन आम्ही तुम्हाला हा जाणून मुद्दाम लिहिला आहे. न्यायिक पुनर्विलोकन हा शब्द घटनेत नाही. काही पोरे याच्याकडे एम्फॅसिस करत नाही. मुद्दामून हा प्रश्न आला की घटनेत आहे, घटनेत नाही. आपल्या गोष्टी माहिती पाहिजे, काय घटनेत आहे काय घटनेत नाही. मी तुम्हाला उद्या एक सॉर्ट आउट करून PDF सॉर्ट आउट करून एका पानावर लिहून देईल काय घटनेत आहे काय घटनेत नाही. तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. कलम 13 मध्ये अंतर्निहित आहे टिंबर आहे ना, अंतर्निहित आहे म्हणजे फक्त त्याच्यातून ते तत्व त्यातून आपण काढू शकतो. फक्त ते शब्द मात्र घटनेत उल्लेख नाही. सरकारचे कायदे व आदेश घटनाविरोधी असल्यास अवैध ठरण्याचा न्यायालयाचा अधिकार म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू. हा प्रश्न पण विचारला होता. सरकारचे कायदे व आदेश घटनाविरोधी असल्यास अवैध ठरवण्याचा न्यायालयाचा अधिकार म्हणजेच न्यायिक पुनर्विलोकन. ठीक आहे. जर याचं पहिलं विधानच चुकीचं आहे. प्रशासनावर न्यायिक नियंत्रणाचा उगम न्यायिक पुनर्विलोकनाच्या तत्वातून होत नाही तर रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याच्या राज्य तत्वातून होतो. त्यामुळे याचं विधान चूक आहे पण कारण बरोबर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 51. आज हा टेस्ट प्रश्न येऊन गेला होता. आज हा टेस्ट तरी पूर्ण लई जण चुकलेत. तरी तुम्ही नीट PYQ बघत जा. जर हा तुमचा प्रश्न चुकला असेल तर तुमचे PYQवर कमांड नाही असा अर्थ असा होतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 51. नगरपालिकेच्या संदर्भात 74 घटनादुरुस्तीमधील तरतुदीनुसार खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. ठीक आहे. आता हा प्रश्न 2016 राज्यसेवा मेन्सला आला होता. मी फक्त जरा तो मोल्ड करून टाकलेला आहे. त्यात जरा जास्त फसवलं होतं मी. जसा पॅटर्न सोपा होत चालला आहे एक्झामचा जरासा एवढं फसवत नाही म्हणून मी बऱ्यापैकी सर्व योग्यवर घेऊन गेलेला आहे. तर आता बघा, नगरपालिकेच्या संदर्भात 74 घटनादुरुस्तीमधील तरतुदीनुसार खालीलपैकी कोणती विधान सत्य आहेत. पहिलं विधान काय होतं, 3 लाख लोकसंख्येकरता प्रभाग समिती असावी. ठीक आहे. विधान ब काय होतं, व्यक्तीचे वय 25 वर्षापेक्षा कमी आहे म्हणून तो निवडणुकीसाठी अपात्र ठरत नाही. तिसरं विधान होतं, 12व्या परिशिष्टामध्ये नगरपालिकेची 18 कार्य समाविष्ट आहेत. आणि चौथं विधान होतं, जिल्हा नियोजन समिती व महानगर नियोजन समिती स्थापनेची तरतूद करण्यात आली आहे. ठीक आहे. आता बघा 243 यस काय मी तुम्हाला सांगितलं त्याविषयी आपण हे पाठ करून घेतले आपल्या पहिल्या टेस्टच्या टायमाला. तुम्ही जर नसेल बघितला तर प्रत्येक टेस्टचे आपले यूट्यूबवर जाऊन आपल्या भरारी अकॅडमीच्या यूट्यूबवर जाऊन तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघा. आपल्या प्रत्येक विद्यार्थी अधिकारी मित्रांनी ह्याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि जर तुम्ही त्या व्हिडिओतले प्रश्न आले आणि तुमचे चुकले तर मग तुम्हाला देवच वाचवेल. ठीक आहे. 243 यस काय, वॉर्ड कमिटी प्रभाग समिती 3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असेल नगरपालिका क्षेत्रात वॉर्ड समिती स्थापन केली जाईल. 343 येसमध्ये आहे. आता हे ट्रिक पण आपलं लक्षात ठेवायचं कसं सांगितलेलं आहे ऑलरेडी. 343 बी मध्ये काय, सदस्यांची अपात्रता डिस्क्वालिफिकेशन फॉर मेंबरशिप. ठीक आहे. मग व्यक्तीचं वय 25 वर्षापेक्षा कमी आहे म्हणून तो निवडणुकीस अपात्र ठरत नाही. काही विद्यार्थ्यांनी ते 21 आहे म्हणून चुकीचं घेतलं. तर कसं आहे ते 25 का घेतलं, 25 कारण की राज्य विधिमंडळ कायद्यामध्ये म्हणजे राज्य विधानसभेला किंवा विधानमंडळाला किंवा लोकसभेला काय मिनिमम क्रायटेरिया आहे एजचा 25.
मग इथे किती आहे 21चा, मग इथं मुद्दामून त्यांनी अट अशी टाकली टाकतानाच घटनेत की व्यक्तीचं वय 25 वर्षापेक्षा कमी आहे म्हणून तो निवडणुकीसाठी अपात्र ठरत नाही, 25 वर्षापेक्षा कमी आणि 21 वर्षापेक्षा जास्त, त्यामुळे हे विधानसुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, नीट जर वाटत असतं तुमचं बरोबर आलं असतं. 12वे परिशिष्ट किती कार्य सांगितले, 18 कार्य सांगितले नगरपालिकेमध्ये, आणि 11व्या परिशिष्टात 29 कार्य. आता हे कसं लक्षात ठेवलं मी, 29 18 मला माहिती आहे, पण 11व्या परिशिष्ट म्हणजे काय, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण असल्यामुळे काय गावाकडची लोक तुम्हाला माहिती शहराच्या लोकांपेक्षा तुलनेत जास्त काम करतात, म्हणून 11व्या परिशिष्टामध्ये 29 कार्य आणि 12मध्ये 18 कार्य. तुम्हाला हे फसवणार नाही, जास्त वर खाली करतील. 243 ZD जिल्हा नियोजन समिती, जिल्हा नियोजन समिती हा प्रश्न वारंवार फसवला आहे. 73 गटानुसार काय स्थापन केलं आणि खाली चौथा ऑप्शन असतो जिल्हा नियोजन समिती. तर जिल्हा नियोजन समिती कशाने स्थापन केली, ही 74व्या घटनानुसार स्थापन केली. आणि 243 ZD महानगर नियोजन समिती. ठीक आहे, आता जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष असतो तुम्हाला माहिती, पालकमंत्री असतो, हे वगैरे तुम्हाला ही रचना आपण इकॉनॉमिक्समध्ये ऑलरेडी बघत असतो, पण वाटलंच तर मी तुम्हाला नंतर पूर्ण डिटेल्स महानगर नियोजन समिती याची रचना तुम्हाला सांगेल. पण आता पुरती मला वाटत नाही एवढं लगेच येईल त्यामुळे तुम्ही आता शॉर्ट बट स्वीट अभ्यास करा. ओके, याचं उत्तर आहे 51/4 सर्व योग्य. प्रश्न क्रमांक 52 काय, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अनामत रक्कमेबाबत खाली विधाने विचारात घ्या आणि अचूक विधाने निवडा. ठीक आहे, डिपॉझिटबद्दल प्रश्न विचारला आहे. आता मी हा प्रश्न टाकायचा, मी तुम्हाला आजही काही प्रश्न नुसते तुम्हाला असं वाटलं पाहिजे की पॉलिटिक्स सगळं पाठांतरच आहे, हे नाही, मग कुठेही चूक काढायची आणि हे करत जायचं. आता प्रश्न काय होता बघा नीटाचा, काय जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वसाधारण जागेकरता 1000 रुपये व राखीव जागेसाठी 500 रुपये इतकी अनामत रक्कम भरावी लागते. मला माहिती आहे का, नाही माहिती, मरू दे, जाऊ द्या, घ्या बरोबर. ठीक आहे, आणि सेटरसुद्धा इथं तुम्हाला कधी फसवणार नाही. जर त्यांनी फसवलं तर त्याला तुम्हाला कुठल्याही प्रकारे मार्क द्यायची इच्छाच नव्हती, ते अख्ख्या दुनियेचं बरोबर येणार नाही. त्यामुळे मी जर असं असतो तर मी हे विधान बरोबर घेऊन गेलो असतो. जर याच्या जागी दुसरं काही असतं तरी मी बरोबर घेऊन गेलो असतो, कारण की हे तुम्हाला माहिती असणं की एवढं लक्षात राहणं, तुमच्या ग्रामपंचायतीला किती अनामत रक्कम आहे, पंचायत समितीला किती अनामत रक्कम आहे, हे माहिती राहणं किंवा त्यावेळी आठवणं हे अपेक्षित होतं. मी विधान बरोबर घेऊन गेलो असतो. पण तुम्हाला काय माहिती पाहिजे होतं, तर विधान ब, एकूण वैधमताच्या 1/6 पेक्षा अधिक मते असतील तर अनामत रक्कम परत मिळू शकते. तर इथं किती आहे, 1/8 आहे, 1/8. आणि हे का मी फसवलं मुद्दामून, का तर 1/6 काय आपल्याकडे प्रत्येक लोकसभा विधानसभा यांच्या निवडणुकीला 1/6 मते पेक्षा अधिक नाही पडले तर तुमचं अनामत रक्कम जप्त होते. मग मी तुम्हाला काय म्हटलं, तुम्ही अभ्यास कसा करा, लिंक करून करा, कोणत्याही गोष्टी लिंक करायच्या. मग मी तुम्हाला काय म्हटलं, लिंक करून ज्या कॉमन असतील त्या लक्षात ठेवायची गरज आहे का, नाही, म्हणजे ऑड असतील त्या लक्षात ठेवायच्या. मी तुम्हाला काय म्हटलं, 1/6 इथे असेल तर 1/8 इथं म्हटलं, तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं की नाही, तुम्हाला लक्षात ठेवणं क्रमपातच आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये डिपॉझिटसाठी किती मिनिमम किती लागतं, 1/8 मध्ये लागतं, 1/8 पेक्षा अधिक मध्ये लागतात. 1/8 पण नाही बरं का, 1/8 पेक्षा अधिक. हा सुद्धा प्रश्न 1/6चा प्रश्न राज्यसेवा 2021च्या मेन्सला GS2 मध्ये आला होता आणि खूप क्वालिटी प्रश्न फसवला होता, एकदम शब्दात मायन्यूट लेवलला. 1/6 मतं मिळाली तरी त्याचं डिपॉझिट जप्त होत नाही असं दिलं होतं. 1/6 पेक्षा अधिक, 1/6 मतं मिळाली तरी त्याचं डिपॉझिट जप्त होतं. त्यामुळे इथं पण तसंच आहे, 1/8 मतं मिळाली तरी डिपॉझिट जप्त होतं. 1/8 पेक्षा अधिक मतं मिळाल्यानंतरच त्याची डिपॉझिट जप्त होत नाही, म्हणून मी इथं फसवलं आहे. मग तुमचा अभ्यास, मी तुम्हाला काय म्हटलं, तुम्हाला 1/6 1/8 हे तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. मग अभ्यास करताना असं करा, बाकी तुम्हाला 100 500 हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, हे मला वाटत नाही. ठीक आहे, आता ग्रामपंचायत राखीव जागेसाठी 100 आणि सर्वसाधारणसाठी 500 ही डिपॉझिट, पंचायत समितीसाठी 350, सर्वसाधारणसाठी 700 आणि हे राखीवसाठी 500 आणि जिल्हा परिषदेसाठी 1000. आता बघा, हे प्रत्येकाचे अर्धा असतं, आपल्याला माहिती आहे. फक्त ग्रामपंचायत असं नाही, ग्रामपंचायत राखीव जागेला एकदमच कमी म्हणजे 150 डायरेक्ट. सर्वसाधारणला जर 500 असेल तर राखीवला 100 आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवा, मी लक्षात ठेवणार नाही, तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवा. ठीक आहे, एकूण वैधमताच्या 1/8 पेक्षा अधिक मते मिळाल्यास अनामत रक्कम परत मिळते. ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक 53 काय, ग्रामपंचायतच्या सदस्याच्या रिक्त पदाबद्दल निर्णयाबाबत खाली विधाने विचारात घ्या. ठीक आहे, आता मी तुम्हाला म्हटलं, तुम्हाला इथं फक्त किती दिवसात घ्यायला पाहिजे, 60 दिवस का 15 दिवस, मी विचार करणार नाही. सेटरसुद्धा हा विचार करणार नाही की याला 60 दिवसात फसू का 15 दिवसात फसू का 30 दिवसात फसू. तुम्हाला फक्त हे माहिती पाहिजे तुमचा निर्णय कुठे जातो. तुम्हाला फक्त ग्राउंड लेवलचं बेसिक नॉलेज पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, किती दिवसात त्यांना सेटरला सुद्धा आठवत नसेल. ठीक आहे, मग काय विधान काय, ग्रामपंचायत सदस्याच्या अपात्रतेमुळे एखादी जागा रिक्त झाली आहे किंवा नाही असा प्रश्न उद्भवल्यास त्यावर जिल्हाधिकारी 60 दिवसाच्या आत निर्णय देतील. ठीक आहे,
कोण निर्णय देईल हे तुम्हाला माहिती पाहिजे. फक्त जिल्हाधिकारी देतील, जिल्हाध्यक्ष देतील का कोण देतील? जिल्हाधिकारी देतील. हे बरोबर आहे. मी जिल्हाधिकारी बघितलं, बरोबर घेतलं. 60 दिवस 20 दिवस मरू दे, जाऊ दे म्हटलं. मी त्यात जर तो फसवणार असेल तर जाऊ दे, मरू दे. मी फसवून घेणार नाही स्वतःला. 30 दिवस असतं तरी मी बरोबर लिहिलं असतं. एवढं लक्षात राहू शकत नाही, कारण की आपल्या मेमरीला काहीतरी हे ना बंधन आहेत. किती लक्षात ठेवणार तुम्ही? ठीक आहे. नंतर अंतिम अपील 15 दिवसात विभागीय आयुक्त. ठीक आहे. जिल्हाधिकाऱ्याच्या वर कोण असतो? विभागीय आयुक्त. मी लक्षात ठेवलं जिल्हाधिकाऱ्याच्या वर मला वाटलं विभागीय आयुक्त असू शकतो. मग इथे 30 दिवस जरी असतं तरी मी बरोबर लिहिलं असतं. पण हे दोन्ही विधानं बरोबर आहे. तुम्हाला सेटरसुद्धा याच्यावर फसवणार नाही. तुम्ही जर पेपर मायक्रो ॲनालिसिस केला तर तुम्हाला कळेल असं फसवलं जात नाही मित्रांनो. तुम्हाला फक्त बेसिक माहिती पाहिजे की पहिले अपील जिल्हाधिकाऱ्याकडे आणि त्याच्यावर अपील होते विभागीय आयुक्ताकडे. त्याचा निर्णय अंतिम असतो. विषय संपला. बाकी तुम्हाला काही लक्षात ठेवायची गरज नाही. किती पंचराचा प्रश्न अवघड आला असेल, तुम्ही आता जुने प्रश्न काढून बघा. तुम्हाला प्रॉपर जर तुम्ही ॲनालिसिस केलं तर तुम्हाला कळेल की किती प्रश्न अवघड असला तरी तुम्ही त्याचं उत्तर 101% काढू शकत होता. मी तुम्हाला हे मागच्या आपल्या ॲनालिसिसमध्ये कंबाईनचे आपण जे ॲनालिसिस घेतले होते सगळ्या अधिकाऱ्यांमार्फत, त्यातसुद्धा मी प्रत्येक पेपरामध्ये बाकीच्या पेपरामध्ये जे माझ्याकडे पेपर आले होते किंवा बाकीचे प्रश्न मी तुम्हाला सांगितले, त्यात प्रत्येकात मी तुम्हाला सांगितले कसं उत्तर काढायचं. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून हे देऊ शकता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 54. प्रश्न क्रमांक 54 काय? राष्ट्रपतींच्या अध्यादेशाबाबत खाली विधाने विचारत घ्या. ठीक आहे. ऑर्डिनन्सबाबत विचारत घ्या. काय विधानं? राज्यघटनेच्या कलम 123 अन्वये संसदेचं अधिवेशन चालू नसताना राष्ट्रपतींना अध्यादेश काढण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. ओके. ठीक आहे. विधान ब. राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा अधिकार संसदेच्या कायदेविषयक अधिकाराच्या समांतर आहे पण समविस्तारी नाही. विधान क. राष्ट्रपती लोकसभा विसर्जित असताना अध्यादेश काढू शकत नाही. आणि विधान ड. अध्यादेशाचा महत्तम कालावधी 6 महिने आणि 6 आठवडे असू शकतो. ठीक आहे. आता मला काय काय माहिती आहे? बेसिक आहे. आता त्याच्यात सोपा होता प्रश्न, बऱ्याच जणांचं उत्तर आलं असेल. काहींचं सर्व योग्यनी जर चुकलं असेल तर माहीत नाही. याचं उत्तर आहे अ क ड. ठीक आहे. काहींना विधान क आणि ब कळलंच नाही. अ आणि ड सोपं होतं त्यामुळे उत्तर आलं असेल तर माहीत नाही, पण ब क कळलं नाही पूर्ण. तरी मी एवढा कॉम्प्लिकेटेड ऑप्शन टाकला नव्हता. जर अ ड टाकला असता तर बरेच विद्यार्थी अजून बळी पडले असते. ठीक आहे. आता बघा अ काय तर राष्ट्रपतीचा आदेश उल्लेख केलेला कलम 123 मध्ये, आणि त्यात जर 90 मिळवले तर 213 राज्यपालाचा. ठीक आहे. आदेश केव्हा काढू शकतात? संसद दोन्ही सभागृहाचे किंवा दोघांपैकी एकाचे अधिवेशन चालू नसल्यास. ठीक आहे. विरामकाळात, संसदेच्या विरामकाळात काढतात. दोन्ही सभागृहाचे अधिवेशन चालू असेल तर काढता येणार नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला दाखवतो. एकच मिनटं. आता ही लोकसभा आणि ही राज्यसभा. ठीक आहे. समजा राज्यसभा सेशनमध्ये लोकसभा सेशनमध्ये नाही अध्यादेश काढू शकतात. लोकसभा सेशनमध्ये आणि राज्यसभा नाही अध्यादेश काढू शकतात. लोकसभा सेशनमध्ये आणि राज्यसभा पण सेशनमध्ये म्हणजे त्यांचं सेशन चालू आहे तर अध्यादेश काढू शकत नाही. हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. आता हे कळलं. ओके. तर आता काय विचारलं त्यांनी? दुसरं विधान काय? राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा अधिकार संसदेच्या कायद्याच्या अधिकाराच्या समांतर आहे पण समविस्तारी नाही. हा जर तुम्हाला समांतर आणि समविस्तारी जर कळला असता हा शब्द तुमचं चुकलं नसतं. समांतर आणि समविस्तारी म्हणजे सांगतो काय? समविस्तारी आधी समजून घ्या. समविस्तारी म्हणजे काय? नीट आहे का? संसद ज्या ज्या विषयावर कायदा करू शकते, ज्या विषयावर कायदा करू शकते त्या विषयावर राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात. मग आहे का ते बरोबर? बरोबर आहे. विस्तार, समविस्तार म्हणजे काय? विस्तार सारखा आहे. एक्सटेन्शन केवढं विस्तार आहे त्याला म्हणतात. नावातच बघा समविस्तारी, को एक्सटेन्सिव्ह. संसद ज्या विषयावर कायदा करू शकते त्या विषयावर राष्ट्रपती करू शकते. ठीक आहे. मग हे वाक्य इथे काय पाहिजे होतं? राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा अधिकार संसदेच्या कायदेविषयी अधिकाराच्या समविस्तारी आहे पण समांतर नाही. समांतर नाही म्हणजे काय? जेव्हा संसदेचं अधिवेशन चालू असणार. समांतर म्हणजे एकाच वेळेस संसदेचं अधिवेशन चालू आहे आणि राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात का? नाही. म्हणजे याला म्हणतात समांतर. इट इज नॉट पॅरलल बट को एक्सटेन्सिव्ह. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं, समविस्तारी आहे पण समांतर नाही, हे जर लक्षात ठेवलं तर तुमचं कायमचं लक्षात आहे. काय लक्षात ठेवा? हे वाक्य लिहायचं. समविस्तारी मराठीत लक्षात ठेवा किंवा इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा. समविस्तारी आहे पण समांतर नव्हे. समांतर म्हणजे कळलं मित्रांनो? तर एकाच वेळी तुम्हाला म्हणजे याचं अधिवेशन चालू आहे आणि अध्यादेश काढता येणार नाही. ठीक आहे. ओके. त्यामुळे विधान ब आपलं चुकीचं आहे. विधान क. आता विधान क. राष्ट्रपती लोकसभा विसर्जित असताना अध्यादेश काढू शकत नाही. हा पूर्ण बराच प्रश्न पडला. तुम्ही म्हणशाल बरोबर आहे, मी तुम्हाला
मगाशीच मी सांगितलं, तुम्हाला प्रश्न मनात उत्पन्न झाला असेल, अरे हे सर तर म्हणतात की दोघांपैकी एकही सभागृह जर सेशनमध्ये नसेल तर मग राष्ट्रपतींना अध्यक्ष काढता येतो, मग तर लोकसभा विसर्जित झाल्यावर एकच सेशन सभागृहात आहे, मग तुम्ही कसं काय काढू शकत नाही, हे विधान कसं काय बरोबर तुम्ही असं म्हणताय. तर मी तुम्हाला त्याचं कारण सांगतो. समजा आता मी परत एक चार्ट काढतो, लोकसभा राज्यसभा आणि ठीक आहे, लोकसभा सेशनमध्ये राज्यसभा सेशनमध्ये नाही काढू शकतात अध्यक्ष, बरोबर आहे. लोकसभा सेशनमध्ये नाही, राज्यसभा सेशनमध्ये काढू शकतात अध्यक्ष. लोकसभा सेशनमध्ये आहे, राज्यसभा सेशनमध्ये आहे, अध्यक्ष काढू शकत नाही. ठीक आहे. मग आता मला सांगा, लोकसभा विसर्जित आहे. लोकसभा विसर्जित म्हणजे काय? कोणीच नाही, म्हणजे तिथं कोणी पंतप्रधान नाही. विसर्जित आहे म्हणजे तिथं पंतप्रधान नाही. पंतप्रधान आहे तर कोण आहे? केअरटेक प्राईम मिनिस्टर. केअरटेक म्हणजे काय? काळजीवाहू. केअरटेक प्राईम मिनिस्टर म्हणजे काळजीवाहू. काळजीवाहू म्हणजे कोण? जो आत्ताच त्याची टर्म संपली आहे, ज्यांनी राजीनामा दिला आहे किंवा लोकसभेचा कार्यकाळ संपला आहे आणि पुढचं इलेक्शन होईपर्यंत तोच केअरटेक PM असतो. केअरटेक म्हणजे काळजीवाहू पंतप्रधान असतो. काळजीवाहू. मग काळजीवाहू पंतप्रधान राष्ट्रपतींना किंवा काळजीवाहू मंत्रिमंडळ राष्ट्रपतीला सल्ला देऊ शकत नाही किंवा राष्ट्रपतीला अध्यक्ष काढण्याचा अधिकार सांगू शकत नाही. राष्ट्रपतीला अध्यक्ष काढण्याला सांगू शकत नाही. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. हा तुम्हाला मायन्यूट लेवलचा फरक जर माहिती असता तुमचं उत्तर बरोबर असतं. कारण काळजीवाहू PMना राष्ट्रपतीला अध्यक्ष सल्ला देऊ शकत नाही. कळलं? हा जर तुम्हाला मायन्यूट पॉईंट कळला असता तुमचं उत्तर बरोबर आलं असतं मित्रांनो. ठीक आहे. आणि अध्यादेशाचा महत्तम कालावधी 6 महिने आणि 6 आठवडे आहे. ठीक आहे. आता ते कसं तुम्हाला सांगतो. एक चार्ट काढला बघा मी आता. ठीक आहे. हे संस्थेचं पहिलं अधिवेशन आहे. संस्थेचं पहिलं अधिवेशन आहे. ठीक आहे. हा विराम काळ म्हणजे इथं सत्र काही चालू आहे, शांत. इथं अध्यक्ष काढला. हा अध्यक्ष पुढच्या अधिवेशनात मांडावा लागतो. पुढचं अधिवेशन जे असेल ते मांडावं लागतो. ठीक आहे. मग समजा आता इथं लक्षात ठेवा, हा एक पॉईंट हा एक लक्षात ठेवा. जर इथं मान्यता दिली तर अध्यक्षाचा कायदा होतो. संस्थेने मान्यता दिली दुसऱ्या अधिवेशनात अध्यक्षाचा कायदा होतो. ठीक आहे. संस्थेने फेटाळले तर अंमल संपुष्टात येतो. 6 आठवडे कुठलीच कृती केली नाही संस्थेने, आपोआप संपुष्टात येतो. म्हणजे जर तुम्ही 6 महिने 6 आठवडे कसा, जर 2 संस्थेमध्ये 2 अधिवेशनामध्ये मॅक्झिमम कालावधी किती असला पाहिजे आपल्यामध्ये? 6 महिने. ठीक आहे. मॅक्झिमम कालावधी 2 अधिवेशनामध्ये मॅक्झिमम कालावधी किती असला पाहिजे? 6 महिने मॅक्झिमम. आपण मॅक्झिमम टर्म पकडतो. म्हणजे समजा आज अधिवेशन संपलं आणि 31 डिसेंबर अधिवेशन संपलं आणि 1 जानेवारीला मी अध्यक्ष, म्हणजे मी जर समजा राज्यपाल किंवा राष्ट्रपती असतो, 1 जानेवारीला मी अध्यक्ष काढला, तर 1 जानेवारीनंतर जर 1 जूनला अधिवेशन भरलं, 1 जूनला 6 महिन्यांनी 6 महिने मॅक्सिमम अंतर असेल. मग त्या 6 महिन्यात अधिवेशन भरल्यानंतर 6 आठवड्याच्या आत तुम्हाला ते पारित करून घ्यावं लागेल. नाहीतर 6 आठवड्यांनी ते म्हणजे जवळपास 15 जूनच्या आसपास, म्हणजे 1.5 महिन्यांनी 15 जुलैच्या आसपास ते एकतर 6 आठवडे काही कृती नाही केली तरी आपोआप संपुष्टात येईल. म्हणून याचा मॅक्झिमम कालावधी काय असतो? 6 महिने आणि 6 आठवडे. ठीक आहे. आणि अध्यक्ष हा स्वेच्छाधीन अधिकार नाही. स्वेच्छाधीन अधिकार नाही, तो मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच काढला जातो. आणि अध्यक्ष हा कायदेकारी अधिकार आहे. राष्ट्रपतींचे जे अधिकार आहेत माहिती आहे आपला, न्यायविषयक, कायदेकारी, कार्यकारी, त्यामुळे की अध्यक्ष हा कायदेकारी अधिकार आहे. ठीक आहे. आणि अध्यक्ष राष्ट्रपतीला कुठल्या बाबतीत अध्यक्ष करता येणार नाही? तर एक, मूलभूत हक्काचे उल्लंघन करणारा अध्यक्ष करता येणार नाही आणि घटनादुरुस्तीसाठी अध्यक्ष करता येणार नाही. मात्र कर कायद्यात बदल करता येतो, बाकी काही करता येतं. मात्र मूलभूत हक्काचे उल्लंघन करणारा आणि घटनादुरुस्तीसाठी अध्यक्ष काढता येणार नाही. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, एवढं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 55, शेवटचा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा आहे, याच्यावर वारंवार प्रश्न आणून गेला. धनविधेयकाबाबतीत खाली विधाने विचारात घ्या. धनविधेयकाची व्याख्या कलम 110 मध्ये नमूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे धनविधेयकाची व्याख्या 110(1) मध्ये नमूद करण्यात आली. धनविधेयकाची व्याख्या. विधान ब, धनविधेयक प्रथम केवळ लोकसभेत मांडता येते. ठीक आहे, हे सांगतो मी तुम्हाला. विधान क, धनविधेयक हे सरकार विधेयक असते, ते केवळ मंत्र्यामार्फतच मांडता येते. विधान ड, धनविधेयकाबाबत प्रश्न उपस्थित झाल्यास राष्ट्रपतीचा निर्णय अंतिम असतो. आता ह्याचं विधान ड बद्दल मी ऑलरेडी आपल्या कंबाईनच्या जे विश्लेषण होतं, कंबाईन गटबच्या विश्लेषण होतं, त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तरी मुद्दा पुन्हा एकदा मी सांगतो. कलम 110 मध्ये काय धनविधेयकाची व्याख्या. धनविधेयकामध्ये काय येणार तर संचित निधीवर जे प्रभावित आहे ते सगळं धनविधेयकामध्ये येणार. कराशी संबंधित जे आहे ते सगळं धनविधेयक, संचित कर सगळं त्याच्यामध्ये येणार. धनविधेयकात काय न येणार 110 मध्ये 2 मध्ये सांगितलं. धनविधेयकात जरी पैसे समाविष्ट असल्या तरी न येणार गोष्टी कुठल्या? पेनल्टी, परवाना शुल्क, लायसन्स, देणगी. ठीक आहे. स्थानिक प्राधिकरणाने स्थानिक प्रयोजनार्थ कर लावणे, हे सगळं याच्यामध्ये येणार नाही. काय? पेनल्टी. हे लक्षात ठेवा, मुद्दाम लक्षात ठेवा, कारण की हे याच्यात मिक्स करणार आणि लक्षात ठेवा. तुम्ही इकडचं लक्षात ठेवा तरी चालतंय, पण इथलं काय जे ना जे नाही ते लक्षात ठेवायचं, जेणेकरून हे मिक्स करणार नाही. पेनल्टी, परवाना शुल्क, देणगी आणि स्थानिक प्राधिकरण. स्थानिक प्राधिकरण लोकल बॉडीजनी, म्हणजे ज्या ग्रामपंचायत किंवा ZP वगैरे ज्या आहेत स्थानिक सर्व संस्था, त्यांनी लावलेले स्थानिक प्रयोजनार्थ कर, हे 110(2) मध्ये धनविधेयकाची व्याख्या देणार नाही.
110(3) काय सांगते, धनविधेयक आहे, धनविधेयक हे धनविधेयक आहे हे फक्त लोकसभा अध्यक्ष ठरवतात आणि त्यांचा निर्णय अंतिम असतो, न्यायालयात दाद मागता येत नाही. त्यामुळे माहिती तुम्हाला मध्ये यांनी आधार बिल हे मनी बिल म्हणून, आधार बिल हे मनी बिल म्हणून पास केलं, माहिती असेल तुम्हाला. ठीक आहे. 110(3) धनविधेयक हे धनविधेयक आहे हे फक्त लोकसभा अध्यक्ष ठरवतात. आणि 110(4) राज्यसभा व राष्ट्रपतीकडे पाठवताना लोकसभा अध्यक्षांनी, लोकसभा अध्यक्षांनी ते धनविधेयक आहे असे प्रमाणित करावे. ओके. ठीक आहे. आता तुम्हाला मी सांगतो याचं मी एलिमिनेशन कसं केलं असतं, मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं. विधान ड वाचा, एकावरूनच उत्तर निघतं. धनविधेयकाबाबत प्रश्न उपस्थित झाला, राष्ट्रपतीचा निर्णय अंतिम असतो. मी काय म्हटलं तुम्हाला, धनविधेयकाबाबत प्रश्न उपस्थित होणार कुठे, धनविधेयक आहे की नाही हा प्रश्न उपस्थित कुठे होणार आहे, धनविधेयकाबाबत प्रश्न उपस्थित होणार तो सभागृहात. आणि सभागृहाचा राजा कोण असतो, तर तो सभापती, त्या सभागृहाचा सभापती असतो. मग जरी त्या सभागृहात पंतप्रधान असला तरी त्या सभागृहाचा डेकोरम, त्या सभागृहाचा राजा हा तो अध्यक्ष किंवा सभापती असतो. त्यामुळे तो निर्णय तुम्ही विधानड बघितलं असतं, राष्ट्रपती निर्णय अंतिम असतो, काढलास तरी तुमचं उत्तर आलं असतं. ठीक आहे. हा सोपा होता. आता एक शेवटचा चार्ट आहे, तो मी मुद्दाम घेतो आत्ताच ह्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करतो, तर तुम्ही नक्की हा चार्ट बघा, तुम्हाला फार फायदा होईल याचा. मुद्दाम मी जरासं एक मिनटं जरा झूम इन करतो. का तर तुम्हाला हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे हा चार्ट, खूप व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जर हा चार्ट एकदा दोनदा वाचला, तुमच्या कन्सेप्ट इतक्या क्लिअर होतील की तुमचं आयुष्यात हे विधेयकाचं काही चुकणार नाही. ठीक आहे. मी मुद्दामून हा आता जर असं एकदम झूम करतो. ओके. हां, आता मी 6-7 पॉईंट काढलेत, लक्षात ठेवा, मेहनतीने काढलेत. तुम्ही ते वाचा, म्हणजे माझी मेहनत खरी कामाला येईल. तुम्हाला वाचून तुम्हाला ते पेपरात सोडवता आले तर माझ्या इतकं आनंदी कोणी नसणार आहे. ठीक आहे. राष्ट्रपतीची पूर्वसंमती. आता राष्ट्रपतीची पूर्वसंमती लागणारं विधेयक कुठलं, एक धनविधेयक, दुसरं वित्तीय विधेयक एक. ठीक आहे. आणि विचारात घेताना पूर्वसंमती लागणारं कुठलं, विचारात घेताना म्हणजे कुठलं, कन्सिडरेशन स्टेज. कन्सिडरेशन स्टेज म्हणजे काय, सभागृहात प्रथम फर्स्ट रिडिंग होतं, कुठलं विधेयक घेतलं तर सेकंड रिडिंग होतं आणि थर्ड रिडिंग होतं. सेकंड रिडिंगमध्ये असते कन्सिडरेशन स्टेज, थर्ड रिडिंग होतं, फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग, थर्ड रिडिंग. सेकंड रिडिंगमध्ये प्रतिवृत्त अवस्था, त्याला कन्सिडरेशन स्टेज म्हणतो. इथं बिल विचारात घेताना तेव्हा राष्ट्रपती संमती लागते. तोपर्यंत पहिल्यांदा मांडताना लागत नाही वित्तीय विधेयकांना. मग सुरुवातीला मांडताना करावं लागते धनविधेयकाला आणि वित्तीय विधेयकाला. ठीक आहे. आता प्रथम लोकसभेत मांडावे लागते. प्रथम लोकसभेतच मांडता येते धनविधेयक आणि वित्तीय विधेयक एक. ठीक आहे. बाकी कोणत्याही सभागृहात मांडता येतं. हे लक्षात ठेवा, दोनच सभागृह लोकसभेत मांडतात, धन आणि वित्तीय विधेयक एक, वित्तीय विधेयक एक. ठीक आहे. 117 ओके. वित्तीय विधेयक आता कोणामार्फत मांडतात, म्हणजे मंत्री मांडणार, फक्त सरकारी विधेयक कुठलं आहे, धनविधेयक. बाकी सगळे विधेयक कोणी मांडू शकतं. मग आता इथून पुढे तुमची काय, तुम्हाला कसा प्रश्न आला तर एवढं सोडलं, बाकी ते लक्षात ठेवतं. हे चार्ट आहे ना मित्रांनो, हा फक्त 2 तास आहे, काही अवघड नाही. मंत्र्यामार्फत मांडणार विधेयक कुठलं आहे, फक्त धनविधेयक. मग मुद्दाम करत आहे घटनादुरुस्ती विधेयक केवळ मंत्र्यामार्फत मांडता येते किंवा केवळ सरकारी सदस्यामार्फत मांडता येते, तर तुम्ही तिथं चुकशाल. ठीक आहे. त्यामुळं कोणामार्फत मांडतात फक्त हे नीट वाचा, एक धनविधेयक फक्त मंत्री किंवा सरकारी व्यक्ती मांडू शकतो, सरकारी विधेयक म्हणून त्याला सरकारी विधेयक मांडतो. आता राज्यसभेला काय काय अधिकार आहे, ठीक आहे, कोणकोणत्या विधेयकाबाबत काय काय अधिकार आहे. धनविधेयकाबाबत काय अधिकार, फेटाळता येणार नाही, बदल करता येणार नाही, फक्त शिफारशी जाऊ शकतो. मुद्दामून आता बघा मी तुम्हाला इतकं मस्त काढून दिलं, मुद्दामून तुम्ही त्याचा फायदा घ्या. ते फेटाळतात का नाही फेटाळतात, काय नाही करत, काय करतात हे तुम्हाला एका चार्टमध्ये दिलं आहे. फेटाळता येणार नाही, बदल करता येणार नाही, केवळ शिफारसी, आणि जास्तीत जास्त 14 दिवस रोखून ठेवू शकता. किती, जास्तीत जास्त 14 दिवस रोखून ठेवू शकता. म्हणजे राज्यसभेला धनविधेयकाबाबत विशेष असे काही अधिकार नाही, जास्तीत जास्त ते फक्त 14 दिवस ते रोखून ठेवू शकतात, बाकी काही. आणि केवळ शिफारसी पाठवू शकतात. आणि शिफारसी त्या जर लोकसभेला आवडल्या तर ते घेतील, नाही आवडल्या तर ते आहे असं बिल पास करू शकतात. वित्तीय विधेयक एक फेटाळता येऊ शकतं, बदल करता येऊ शकतो, मात्र हे नीट आहे का, हा पॉईंट नीट आहे का, एवढा इम्पॉर्टंट नाही, पण तरी फेटाळता येऊ शकतो, बदल करता. वित्तीय विधेयक 1 आणि वित्तीय विधेयक 2 मध्ये काही करता येऊ शकतं. फक्त वित्तीय विधेयक 1 मध्ये एक जराशी ही गोची अशी आहे की वित्तीय विधेयक 1 फेटाळता येऊ शकतं, बदल करता येऊ शकतं, मात्र कोणत्याही करात कपात करणे किंवा रद्द करणे या व्यतिरिक्त इतर तरतुदीमध्ये बदल सुधारणा करण्यासाठी राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक असेल. म्हणजे ह्या बाबी सोडून ह्या बाबीसाठी राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक असेल का, तर नाही. नीट वाचा, करात कपात करण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी राष्ट्रपतीची शिफारसी आवश्यक नसतील, कारण की ते म्हटले या व्यतिरिक्त. करात कपात करण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक नसेल, बाकीसाठी राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक असेल. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. वित्तीय विधेयक 2 फेटाळता येऊ शकतं, बदल करता येऊ शकतं. घटनादुरुस्ती विधेयक आणि सामान्य विधेयक फेटाळता येऊ शकतं, बदल करता येऊ शकतं. एकदम डिटेल दिलेलं आहे, तुम्हाला याच्या बाहेर जाणार नाही. तुम्ही हे फक्त व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला कळून जाईल. मग आता फक्त आपला कॉमन लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे
ऑड मॅन आउट लक्षात ठेवायचं. धनविधेयकच फक्त फेटाळता येणार नाही आणि बदल करता येणार नाही, बाकी सगळे फेटाळता बदल करता येत आहे. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, फक्त एक. मी तुम्हाला काय म्हटलं, लिंक करून अभ्यास करा मित्रांनो, सगळ्यात सोपं आहे. लिंक करायचा, अभ्यास करायचा आणि ऑड लक्षात ठेवायचं, बाकी काही नाही. बुद्धीलाही तेवढाच त्रास द्यायचा. ठीक आहे. आणि राष्ट्रपतीचा अधिकार काय काय, सामान्य विधेयकाबाबत काय, संमती देऊ शकतात, रोखून ठेवू शकतात, पुनर्विचारार्थ पाठवू शकतात, पण फक्त एकदाच. परत त्यांना संमती द्यावी लागते. आपल्याला माहिती आहे व्हिटोमध्ये बघितलं आपण, आपल्याकडे क्वालिफाईड व्हिटो इंडियाच्या राष्ट्रपतीला नाही, आपल्याला सस्पेन्शन व्हिटो आहे. जरी ते बिल पाठवलं ते आधीच्या बहुमताने किंवा आधीच्या बहुमतापेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा कमी बहुमताने जरी पास झालं असेल तरी राष्ट्रपतींना संमती द्यावीच लागते. फक्त एकदा पाठवू शकतात आणि नाकारू शकतात. म्हणजे ते सामान्य विधेयकाबाबत त्यांना सगळे अधिकार आहेत, ते माहीत तुम्हाला. कलम कितीमध्ये हे तुम्ही सांगा मला, कलम कितीमध्ये, राष्ट्रपतीचा आणि राज्यपालाचा, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. ठीक आहे. नंतर वित्तीय विधेयक 1 आणि 2 संमती देऊ शकतात, फेटाळून लावू शकतात, पुनर्विचारार्थ पाठवू शकतात, काही करू शकतात. संमती देऊ शकतात, फेटाळून लावू शकतात, पुनर्विचारार्थ पाठवू शकतात. ठीक आहे. धनविधेयक संमती देऊ शकतात, नाकारू किंवा रोखू शकतात, पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. का, तर मी तुम्हाला म्हटलं त्यांच्या पूर्वसंमती मांडतात. सहसा संमती देतात कारण की त्यांच्या पूर्व शिफारसी मांडतात. नाकारू पण शकतात बरं का, धनविधेयक नाकारू शकतात जरी त्यांच्या पूर्वसंमती मांडला, नाकारी किंवा रोखून ठेवू शकतात, मात्र पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. घटनादुरुस्ती विधेयकाला संमती द्यावीच लागते, हे माहिती आपल्याला. 24व्या घटनादुरुस्तीने 1971ने हे बंधन टाकण्यात आलं. घटनादुरुस्ती विधेयकाला तुम्हाला संमती द्यावीच लागेल राष्ट्रपतींना. ठीक आहे. आणि संयुक्त बैठक फक्त, आणि संयुक्त बैठक बाकी सगळ्यांसाठी होते, फक्त 2 यासाठी होऊ शकत नाही. धनविधेयकासाठी काही संयुक्त बैठक होऊ शकत नाही आणि घटनादुरुस्ती विधेयकासाठी संयुक्त बैठक होऊ शकते. हा चार्ट मित्रांनो पुन्हा एकदा वाचा आणि पुन्हा एकदा त्याला इम्फॅसिस करा, कारण की याच्यावरून तुमचे कुठलाही प्रश्न कशाही प्रकारे आला तरी सोडवता येईल. ठीक आहे. एक जनरल मी फास्ट रिव्ह्यू घेतो. राष्ट्रपतीची पूर्वसंमती असलेले काय, धनविधेयक आणि वित्तीय विधेयक, आणि वित्तीय विधेयक 2ला विचारात घेताना पूर्वसंमती लागते. ठीक आहे. लोकसभेत प्रथम मांडला कोणते मांडता येतात, फक्त धनविधेयक आणि वित्तीय विधेयक 1, बाकी कोणत्याही सभागृहात मांडू शकतो तुम्ही, लोकसभा किंवा राज्यसभा, कोणामार्फत मांडतो, फक्त मंत्री मांडतो ते. सरकारी विधेयक कुठलं आहे, फक्त धनविधेयक. घटनादुरुस्ती विधेयक सुद्धा नाही, फक्त धनविधेयक सरकारी विधेयक आहे. ठीक आहे. म्हणजे मंत्री मांडतो. राज्यसभेला अधिकार आहेत काय, धनविधेयकाबाबत काहीच अधिकार नाही, फक्त शिफारस असू शकतात, फेटाळू नाही शकत, बदल करू शकत नाही, आणि जास्तीत जास्त 14 दिवस रोखून ठेवू शकतात. ठीक आहे. वित्तीय विधेयक 1 बाबत काय, काही करू शकतात, फेटाळू शकतात, बदल करू शकतात. वित्तीय विधेयक 2 बाबत काय, फेटाळू शकतात, बदल करू शकतात. घटनादुरुस्ती विधेयक आणि सामान्य विधेयक फेटाळू शकतात, बदल करू शकतात. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, फक्त धनविधेयक. ठीक आहे. नंतर राष्ट्रपतीचा अधिकार बघा. सामान्य विधेयक संमती देऊ शकतात, रोखून ठेवू शकतात, पुनर्विचारार्थ पाठवू शकतात, नाकारू शकतात. सामान्य विधेयक पुनर्विचारार्थ फक्त एकदाच पाठवू शकतात, परत संमती द्यावीच लागते, तुम्हाला सांगितलं. वित्तीय विधेयक 1-2 वित्तीय विधेयक 1-2 सॉरी वित्तीय विधेयक 1 आणि 2 संमती देऊ शकतात, फेटाळू शकतात किंवा पुनर्विचारार्थ पाठवू शकतात. धनविधेयक संमती देऊ शकतात, नाकारू शकतात, रोखून ठेवू शकतात. पुरांना वाटतं नाकारून रोखून ठेवू शकत नाही, ठेवू शकतात बरं का धनविधेयकाला, फक्त पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही कारण की ते त्यांच्या शिफारसी मांडलं जातं. आणि घटनादुरुस्ती विधेयकाला त्यांना संमती द्यावीच लागते. 24व्या घटनादुरुस्ती 1971ने ते बंधन टाकलं. आणि संयुक्त बैठक कशाला नाही, तर धनविधेयकाला आणि घटनादुरुस्ती विधेयकाला संयुक्त बैठक कलम काय 108 नुसार त्यांना संमती द्यावीच. संयुक्त बैठक 108 आहे आणि धनविधेयक आणि घटनादुरुस्ती विधेयकाला संयुक्त बैठक होत नाही. ठीक आहे. हा चार्ट तुम्ही एकदा वाचला अजून तुम्हाला पूर्ण परफेक्ट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. तर आपण इथे थांबूया. धन्यवाद. आपली ही 5 शेवटची टेस्ट संपलेली आहे आणि तुम्हाला येणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. शांतपणे पेपर वाचा आणि चांगला सोडवा. आपण त्यानंतर एक सेशन घेऊ 4-5 दिवस आधी. मी एकदम रिलॅक्स राहा. थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.